नमस्कार मैत्रिणींनो, तर आपण आज कमी कपड्यामध्ये पफ स्लीव्ज कशी बनवायची ते शिकणार आहे। तर हा कपडा आहे ब्लाऊजचा। ब्लाऊजची कटिंग मी आधीच करून घेतलेली आहे आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला पफ स्लीव्ज बनवायची आहे। तर याची उंची आहे 9 सेंटीमीटर आणि लांबी आहे 24 सेंटीमीटर। तर एवढ्याच कपड्यामध्ये आपल्याला पफ स्लीव्ज करायची आहे। तर त्याचा काठ मी आधीच कट करून ठेवलेला होता। तर ह्या स्लीवची पूर्ण उंची शिवून 10 इंच आहे। त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे मार्जिंगसाठी। तर 11 इंच मी इथे घेतलेला आहे आणि स्लीवचा पॅटर्न मी आधीच तयार करून ठेवलेला आहे। तो फक्त आता मी इथे ठेवून कट करून घेणार आहे। आणि आपण ब्लाऊजची कटिंग आधीच करून घेतली तर स्लीवसाठी जेवढा कपडा उरेल तेवढ्यात आपण स्लीव्ज बनवू शकतो। त्यामुळे मी ब्लाऊजची कटिंग आधीच करून घेतलेली आहे आणि आता इथे स्लीव्ज पण कट करून झालेले आहे। तर आता आपण स्लीव्ज कशी स्टिच करायची ते बघणार आहोत। आणि आपल्याला पफ स्लीव्ज बनवायला कमीत कमी अर्धा मीटर कपडा लागतो, पण आपल्याकडे तेवढा कपडा नाही आहे। आता आपण कमी कपड्यामध्येच स्लीव्ज बनवणार आहोत। तर मी इथे कपड्याचा सेंटर काढून घेतलेला आहे आणि 2 स्लीव्जचा कपडा आहे, त्यामुळे मी कट करून घेत आहे। जर तुम्हाला कपडा कमी पडत असेल तर तुम्ही कपडा दुसरा सेम मॅचिंगचा सुद्धा यूज करू शकता। तर इथे आपल्याला एक स्लीव्ज बनवायची आहे आणि आपल्याला स्लीव्ज बनवण्यासाठी जेवढा कपडा लागतो त्याच्या डबल कपडा आपल्याला पफ स्लीव्ज बनवायला लागतो। तर इथे मी आता कपड्याचा सेंटर काढून घेणार आहे। तर कपड्याचा सेंटर काढून घेतला आहे आणि तिथे मी मार्क करून घेत आहे। मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला दोन्ही साईडनी 4-4 प्लेट्स घ्यायच्या आहे, त्यामुळे मी 1.25 इंचावरती मार्क करत आहे। आणि जर आपल्याकडे कपडा जास्त असेल तर आपण जास्त सुद्धा प्लेट्स घेऊ शकतो, पण कपडा कमी असल्यामुळे मी 4च प्लेट्स घेणार आहे। तर दोन्ही साईडनी मी 1.25 इंचावरती मार्क करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 1.25 इंचावरती मार्क केलेला आहे आणि जास्त कपडा असेल तर तुम्ही 2 इंचावर सुद्धा मार्क करू शकता। तर आता मार्क करून झालेला आहे आणि मधला पॉईंट मी व्यवस्थित असा मार्क करून घेतला आहे म्हणजे लक्षात येण्यासाठी। तर आता इथे आपण प्लेट्स करून घेऊ। तर या पद्धतीने प्लेट्स घ्यायची आहे आणि मधल्या सेंटरवरती आणून ठेवायची आहे आणि व्यवस्थित हाताने प्रेस करून प्लेट सेट करायची आहे। त्यानंतर एक पिन लावायची आहे, तिथे टाचिंग लावायची आहे, त्यामुळे आपली प्लेट सटकणार नाही। आणि जेव्हा सटका कपडा असतो त्यावेळेस प्लेट्स घ्यायला थोडा तकलीफ होती, त्यामुळे व्यवस्थित अशी प्रेस करून घेतली तर व्यवस्थित प्लेट सेट होते। तर दुसरी पण प्लेट्स या पद्धतीने सेट करायची आहे आणि ती खालच्या प्लेट्सच्या थोडीशी वरच्या साईडनी घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित सेट होते। तर 3 नंबरची प्लेट पण अशीच घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही प्लेट्स घेऊ शकता आणि व्यवस्थित असे प्रेस करून प्लेट्स घेतल्या तर व्यवस्थित सिक्युअर पण होतात आणि प्लेट्स पण छान होतात। तर या पद्धतीने सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आहे। जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत सेट करून घ्यायच्या आणि नंतरच मग त्याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे। तर ही 4 नंबरची प्लेट्स आहे। कपडा कमी असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहे आणि कपडा जर जास्त असता तर आपल्याला एवढे वेळ पण नसता लागला, पटापट प्लेट्स तयार होतात जास्त कपड्याच्या। तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि त्यानंतर एक अशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपले प्लेट्स सटकणार नाहीत। तर या पद्धतीने शिलाई मारून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडनी पण आपण जशा प्लेट्स घेतल्या होत्या तशा घ्यायच्या आहे। ही पण मध्य सेंटरला आणून ठेवायची आहे। त्यानंतर सगळ्या प्लेट्स या पद्धतीने सिक्युअर करून घ्यायच्या आहे।